बोल उसको जाती नीचे से नहीं अभी क्या फायदा अभी एक साथ छोड़ देंगे ना, तो अभी 4:30 ही बज रहे हैं, खत्म करके जाएंगे फिर भेज देंगे इधर। ये तो थोड़ा मतलब Thank you.
खरं तर आपणा सर्वांना माहीत आहे, गेली वर्षानुवर्ष पिंपेश्वर महादेवाचं हे मंदिर अतिशय जागृत असं हे देवस्थान, इथले असणारे सर्व ग्रामस्थ मंडळी आणि या पंचक्रोशीमध्ये या मंदिराची असणारी एक वेगळी अशी प्रचिती ही अनेक जणांना आलेली आहे. पिढी जात आणि वर्षानुवर्ष साधू संत या मार्गाने ज्यावेळेला जात असतात तेव्हा विश्रांतीसाठी या ठिकाणी थांबतात. इथली असणारी आमराई आणि इथे असणारं जे अग्निकुंड आहे त्यामध्ये ते आपली साधना करत असतात. आम्ही वर्षानुवर्ष हे पाहत आलो आहे आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की डोंबिवली शहरामधली जवळजवळ 700 हेक्टरपेक्षा जागा ही त्यावेळच्या काळामध्ये MIDCने ॲक्युअर केली आणि ॲक्युअर केलेल्या जागेमध्ये हे मंदिर की जे पिढ्याने पिढ्या या ठिकाणी होतं. ही जागा आजूबाजूचं असणारं झालेलं औद्योगिकरण आणि वर्षानुवर्ष ही जागा पिंपेश्वर महादेवाचं असणारी इथली असणारी जे देवस्थान आहे तिथली असणारी ट्रस्टीज आहेत, या सर्वांची मागणी होती सरकारकडे की ही जागा आम्हाला आपण द्या. वर्षानुवर्ष ही मागणी करत करत असंख्य असे माझ्यासारखे भक्तगण की याची प्रतीक्षा करत होते की कधीतरी हा दिवस येईल आणि हा दिवस येण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी आंदोलन केली. असंख्य कार्यकर्त्यांनी यामध्ये पूर्ण ताकदीने आणि पूर्ण श्रद्धेने ईश्वराकडे एवढंच मागायचे की हे देवस्थान जे आहे ते देवस्थान पिंपेश्वर हे संस्थेला मिळालं पाहिजे, ट्रस्टीजना मिळालं पाहिजे. या भागातील असणारे सर्व ट्रस्टीज आहेत हे रात्रीचा दिवस करतात. सकाळपासून आपण पाहिलं असेल की या ठिकाणी जातीने उपस्थित राहून महादेवाची सेवा करण्याचं काम हे वर्षानुवर्ष इथले असणारे ग्रामस्थ करतात. त्यामुळे आमच्या सर्वांसाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे की महायुतीचं सरकार आणि महायुतीच्या सरकारने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय उपमुख्यमंत्री सुनित्राताई आणि पूर्ण मंत्रिमंडळ, MIDCचे मंत्री उदय सामंतजी, महसूल विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, असा वेगवेगळ्या विभागातून असणारा हा विषय सर्वांनी एक मताने असं ठरवलं की नाही, पिंपेश्वराला ही जागा जी आहे ती द्यायची. आणि मी खरं तर दर सोमवारी वर्षानुवर्ष फार वर्षा अगोदर या ठिकाणी जेव्हा संघर्ष झाला 2010च्या दरम्यान 10-12च्या दरम्यान हा संघर्ष झाला, तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने जेव्हा डोंबिवलीत असतो तेव्हा या मंदिरामध्ये सकाळी दर्शन घेतो आणि तेव्हापासून आम्ही सर्वांनी संकल्प केला होता की एक ना एक दिवस आमचं सरकार येईल. आमचं सरकार ज्या दिवशी येईल त्या दिवशी
आम्ही ही जागा जी आहे ती जागा ही मिळवून घेऊ. महायुतीचं सरकार आलं आणि फार प्रतीक्षेनंतर हा दिवस आला आहे. त्यामुळे मी महादेवाचं खरं तर त्यानेच हे सगळ्यांकडून करून घेतलं असं मला वाटतं. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी यामध्ये तेव्हापासून आजपर्यंत पत्रकार बंधूंनी सुद्धा त्या संघर्षाच्या वेळेला सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. तेव्हाचं असणारं प्रशासन असेल सरकार विरोधात होतं, परंतु त्यावेळी असणारे MIDCचे अधिकारी असतील, त्याचबरोबर पोलीस प्रशासन असेल, पूर्ण ताकदीने त्यावेळेला सहकार्याच्या भूमिकेत राहिलं आणि त्यामुळेच हा दिवस, त्याला सोनियाचा दिवस म्हणतात, तो आज आला आहे. दर्शनाला 8 तारखेला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय एकनाथराव शिंदे आणि सुमित्राताई आणि सगळे मंत्रिमंडळाचे उदय सामंत, बावनकुळेजी आणि सर्व आमचे मंत्री महोदय हे सगळे येणार आहेत. त्यामुळे 8 तारखेला कीर्तनाचा महोत्सव पिंपेश्वर महादेव मंदिराने ठेवलेला आहे. महाप्रसादही ठेवलेला आहे. त्यामुळे त्या आनंदाच्या क्षणी त्याही वेळेला आपण सर्वांनी यावं. जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत हे सरकार महायुतीचं हिंदुत्वाच्या बाजूने कसं राहतं हे पुन्हा एकदा या मंदिराच्या निर्णयाने सिद्ध केलं आहे असं मला वाटतं. खूप खूप आपल्या सर्वांचे, एवढ्या सकाळी आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचेही खूप खूप धन्यवाद. पिंपळेश्वर महादेव की जय. सरकारच्या निर्णयानंतर राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा लागलेली आहे क्रेडिट घेण्याची. धन्यवाद. सर